मित्रांनो, मराठी बिग बॉसच्या घरात असलेला घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढरे याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रभर घनश्याम दरोडे हा छोटा पुढरे या नावाने ओळखला जातो। तर त्याची वय किती आहे, त्याचे शिक्षण किती झाले आहे, त्याचबरोबर त्याचे लग्न झाले आहे का नाही, तो छोटा पुढरी म्हणून का ओळखला जातो आणि त्याला मराठी बिग बॉस मध्ये आठवड्याला किती पैसे मिळतात, तर असे अनेक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडले असतील। तर तेच जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमधून। मित्रांनो, छोटा पुढरे याचे संपूर्ण नाव घनश्याम दत्तात्रय दरोडे असे आहे। तो अभिनेता आणि राजकारणात सक्रिय सहभागी आहे। घनश्यामचा जन्म 2002 ला महाराष्ट्रातल्या अहमदनगर तालुक्यातील श्रीगोंदामध्ये झाला आहे आणि त्याची वय ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल। या छोटा पुढरीचे वय सध्या 22 वर्षे एवढे आहे। मूर्ती लहान पण कीर्तिमान असे म्हणायला त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही। त्याचबरोबर त्याच्या शिक्षणाबद्दल बोलणे केले तर त्याचे प्राथमिक शिक्षण हे गरगाव मधल्या आश्रमशाळेत झाले आहे। त्यानंतर त्याचे पुढचे शिक्षण हे श्रीगोंदा मधल्या महाराजा शिवाजीराव शिंदे या महाविद्यालयामध्ये झाले आहे। छोटा पुढरे हा त्याच्या आईवडिलांसोबत श्रीगोंद्यामध्ये राहतो आणि त्याच्या बहिणीचे लग्न झाले आहे आणि त्याची उंची 3 फूट 8 इंच एवढी आहे। घनश्यामचे वडील हे शेतकरी आहेत आणि त्याचे बालपण हे खूपच हालाकीमध्ये गेले। त्यावेळेस त्याचे वडील हे कर्जबाजारी झाले होते। त्या काळात त्या भागात अनेक शेतकरी लोकांनी आत्महत्या केली। त्यावेळेस घनश्यामही त्याच्या वडिलांच्या बाबतीत काळजीमध्ये असायचा। त्याने त्याच्या वडिलांना सावकारांकडून मिळालेल्या अनेक धमक्या ऐकताना आणि मारहाण करताना पाहिले होते। त्यामुळे त्याचे सुरुवातीचे दिवस हे अत्यंत वाईट होते आणि त्याची उंची लहान असल्यामुळे शाळेमध्ये आणि गावामधील लोक त्याची टिंगल करत असायचे। पण या सर्व गोष्टींमधून पण घनश्याम खचला नाही। तो शाळेमध्ये असतानाच त्याने आपले खरे मत मांडायला सुरुवात केली। त्याला सामाजिकतेचे भान होते आणि त्याच वेळेस त्याने राजकारण्यांवर टिप्पण्या करायला सुरुवात केली। शेतकऱ्यांचे प्रश्न त्याने माध्यमांसमोर मांडले। एवढ्या कमी वयात एवढा समजूतदारपणा आणि सामाजिक भान पाहून महाराष्ट्रातील लोक दंग झाले। त्यानंतर घनश्याम महाराष्ट्रामध्ये प्रचंड व्हायरल झाला आणि बऱ्याच लोकांनी त्याची मुलाखत घ्यायला सुरुवात केली। तिथूनच पुढे तो छोटा पुढरे या नावाने प्रसिद्ध झाला आणि घनश्यामच्या म्हणण्यानुसार त्याच्यामुळे 35 वर्षात 7 वेळा निवडून आलेले आमदार ही निवडणूक हरले, कारण जनतेवर त्याच्या भाषणाचा प्रभाव पडला। ते आमदार पडल्यानंतर त्याच्या गावाची परिस्थिती सुधारली असे छोटा पुढरे याचे म्हणणं आहे। त्यानंतर 2018 मध्ये मी येतोय हा त्याचा चित्रपट सर्वांसमोर आला। त्यामध्ये त्याने स्वतः काम केले आहे। या चित्रपटामधील त्याचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। त्यावेळी हा त्याचा चित्रपट महाराष्ट्रभर गाजला होता। आणि घनश्यामच्या जीवनाबद्दल बोलणे केले तर त्याचे शिक्षण हे 10वी पर्यंत झाले आहे आणि छोटा पुढरे याचे लग्न झाले नाही, तो अविवाहित आहे। कारण कमी उंचीच्या मुलांना समाजात पसंत केले जात नाही आणि योग्य संधी मिळत नाही। अशा मुलांसाठी छोटा पुढरे हा एक उत्तम उदाहरण आहे आणि सध्या तो मराठी बिग बॉस मध्ये आठवड्याला 50,000 रुपये एवढे पैसे कमवतो, म्हणजेच महिना 2 लाख रुपये। त्याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर खूप प्रसिद्धी आणि पैसा कमवला, ते पण खूप कमी वयात। तरी मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर या वर्षीचा बिग बॉस विनर कोण असेल खाली कमेंट करून कळवा।